काही पॅनलिस्ट आहेत तावडेजी, त्यांनाही तुम्हाला काय विचारायचं आहे. डॉक्टर राजू वाघमारे. नाही, विनोद तावडेजी, माझी अशी मागणी आहे आपल्याकडे की या नीटच्या परीक्षेसाठी जे लोक बसलेले आहेत त्यांची जी फीज आहे ती फीज सरकारने त्याची फी भरावी, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा की पहिल्या परीक्षेतले जर मार्क हे दुसऱ्या परीक्षेतल्या मार्कापेक्षा जर जास्त असतील तर ते ग्राह्य धरण्यात यावे. त्याच्यासाठी ते पहिल्या परीक्षेचे मार्क आपण ग्राह्य धरणार नसाल किंवा त्यांनी असं लिहून द्यावं, असं जे आहे हा प्रकार त्याच्यातून काढला पाहिजे. आणि जिल्ह्याच्या पातळीवर या ग्रामीण भागातील मुलांना या नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी सरकारने सगळी मदत करणं गरजेचं आहे. त्याच्याबाबत सरकार काय करणार आणि कशा पद्धतीने करणार याचा सविस्तर खुलासा विद्यार्थ्यांना झाला पाहिजे, कारण या सगळ्या विद्यार्थ्यांचं वाटोळं झालेलं आहे आता या नीट परीक्षेमुळे. विनोदजी, राजूजींनी जी मांडली सूचना ती अतिशय चांगली आहे. सुप्रीम कोर्टाने दुसऱ्या परीक्षेतले मार्क जे चांगले असेल ते गृहीत धरू असं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून मी देशातले सगळ्यात चांगले शिक्षक चॅनल्सच्या माध्यमातून जे आज कुठल्याच देशातल्या कुठल्याच राज्यात होत नाहीये ते आपण करणार आहोत. जो करता येईल तो सरकार करेल. आणि या माध्यमातून आपल्या HSCच्या विद्यार्थ्यांना नीटच्या परीक्षेसाठी तयारी करून देण्याची सर्व प्रकारचं प्रशिक्षण सरकारच्या खर्चाने मी करेन. तर मी स्वतः विद्यार्थी चळवळीचा आहे. मी स्वतः अशा फीच्या संदर्भात ते म्हणतात फी भरायला पाहिजे, परत फी भरावी लागेल. परत फी भरायची गरज नाही, त्यांची फी सरकारच्या वतीने भरली जाईल. राजूजी काळजी करू नका, मी विद्यार्थी चळवळीतला आहे. जी फी आहे ती सरकारच्या वतीने भरली जाईल. नाही भरली तर मी माझ्या स्वतःच्या पैशातनं भरेन, काळजी करू नका. धन्यवाद.